तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनलवर. तर आपण समिताचा पहिले पार्ट 1 व्हिडिओ बनवला. त्यामध्ये आपण बघितलं की सूत्रस्थान आणि निदान स्थानामधून काय काय एक्सपेक्टेड क्वेश्चन येऊ शकतात. तर आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन म्हणजे बघ डिस्कस करतो अगोदर. आपले चॅप्टर काही वाचन झाले दिवसभरामधून, ते जे जे स्थान होतं त्यामध्ये डिस्कस करतो आणि काय येऊ शकतं शक्यता, आणि मागचे क्वेश्चन बघून सण त्यानुसार डिसाईड करतो. तर मग आता आपण विमानस्थानमधून काय क्वेश्चन येऊ शकतात ते बघू. तर मग रस विमानाद्यामधून पहिला जो आहे त्यामधून अशी अपेक्षा आहे की प्रकृती सम्यक समन्वय आणि विकृती सम्यक समन्वय हा येऊ शकतो. त्याच्यामधून अजून चतुर्विध प्रभाव येऊ शकतो, किंवा आहार विधी विशेष आयतन किंवा आहार विधी विधान. हा जो आहार विधी विधान आहे हा कुंदन सरांना वाटतं की फिक्स क्वेश्चन या टायमाला पडू शकतो, तर त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित करा. त्यानंतर त्रिविध कुक्षेमधून स्वामी सर म्हणून त्यामधून हीन आर किंवा हीन मात्रा किंवा अतिमात्राचा क्वेश्चन, किंवा हेतुलिंग आणि औषध आमदोष हा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा टाइप्स ऑफ आमदोष हा जो क्वेश्चन टाइप्स ऑफ आमदोष त्यांना वाटतं की येऊ शकतो. त्यानंतर जनुपदंस यामधून तर वाटत नाही की ह्या वर्षी क्वेश्चन येईल बो. त्यानंतर जर आलाच तर त्यानंतर लक्षण ऑफ विकृती वायू जल देश आणि काल येऊ शकतो. त्यानंतर जो चौथा चॅप्टर आहे त्रिविध रोग विशेष, त्यामधून असं अपेक्षित आहे की ऍप्लिकेशन ऑफ अपतोदोष प्रत्यक्ष आणि अनुमान हा क्वेश्चन आला तर एसएक्यूला येईल. त्यानंतर पाचवा स्रोत विमानाध्याय, याच्यामध्ये क्वेश्चन येतोच, पण मग ह्या टायमाला येऊ शकतो की टाइप्स ऑफ स्रोतस लिहा आणि प्राण व स्रोतस आणि उदक व स्रोतस आणि पुरुष व स्रोतस हे वाटतं ह्या टायमाला की येतील. त्यानंतर त्याचे हेतू लक्षण म्हणजे हा चॅप्टर इम्पॉर्टंट त्याचे. त्यानंतर रोगनिक विमानाध्यायामधून रिलेशन बिटवीन शारीरिक अँड मानसिक दोष हा एक क्वेश्चन येऊ शकतो असं कुंदन सरांना वाटतंय. तर त्यानंतर जो 7वा अध्याय त्यामधून व्याधिरूपाने विमानवाला, त्यामधून कृमीचे भेद आणि त्रिविध चिकित्सा. कुंदन सर त्रिविध चिकित्सा इम्पॉर्टंट वाटतंय मला. हो, कुक्षींची चिकित्सा आणि कृमी आणि त्यानंतर हे जे कृमी भेद आहे त्याबद्दल काय वाटतंय? कृमींचं ते येईल ना, ते 4 प्रकार वगैरे त्याचे एमसीक्यू पडू शकतात. नाही, प्रकार वगैरे प्रकारचे उपप्रकारचे एमसीक्यू पडू शकतात. आणि बाकी आणि हे रोगोपेश जे माध्यमातून जो लास्ट अध्याय त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये खूप सारे टॉपिक्स आहेत. दशविध परीक्षा भाव झालं, ते येऊ शकतं. दशविध आतुर परीक्षा आतुर परीक्षा किंवा संभाषण वर एसक्यू आहे ना वाटतं मला पण. आणि त्यानंतर जे बाकीचे स्थान राहिले इंद्रिय स्थान आणि पुढचे इंद्रस्थान मध्ये छाया आणि ते प्रभाचा एक इम्पॉर्टंट आहे. इंद्रस्थान मध्ये युजली फक्त चॅप्टरचं नाव वगैरे असं देतात आणि त्याच्यावर लिहायला सांगतात की म्हणजे इंद्रस्थानचे चॅप्टरचे नाव वर्णन करा. नाही तसं नाही, एक चॅप्टरचं नाव देतात, या चॅप्टर मध्ये काय दिलेलं होतं तेच विचारतात, म्हणजे कोणते अरिष्ट दिलं ते. तर मग त्यानुसार फक्त चॅप्टरचं बघून घ्यायचं आणि कोणत्या चॅप्टर मध्ये काय दिलं फक्त वरच्यावर. आणि 4th चॅप्टर असतं ते त्याच्यावर छाया आणि प्रभाव वगैरे ते वाला इंद्रिय अध्याय तो इंद्रियवाला नाही, पण दुसरा कोणतरी तो इम्पॉर्टंट. ओके. आणि अजून त्याच्या पुढच्या अध्याय काही इम्पॉर्टंट बाकी तर नाही वाटत. नाही, बाकी तर काही नाही वाटत. 7च मार्काचा वेळ देतात इंद्रस्थान. त्यानंतर सर ते श्लोक कोणत्या याच्यातून पडू शकतो, काही एक्सपेक्ट करता येईल का आपल्याला? श्लोक मला वाटतं की 3रा अध्याय विमानस्थान. हा विमानस्थान म्हणून हा मला वाटतं विमानस्थान म्हणून. सांगता स्वामी तुम्हाला? मला वाटते त्या आहारवाला अध्याय पहिला अध्याय. तर मित्रांनो, यासोबत आपण समितीचा पार्ट 2 कम्प्लीट करत आहोत.